आप्या, अगं थांब, ते तेवढं महत्वाचं नाही. तू म्हणतोय ना नाही कापायची केस, नाही कापायची त्याची केस. अहो पण बापू डॉक्टरनी सांगितलंय त्यामुळे आपल्याला अर्जुन, डॉक्टर म्हणाले असतील, पण आता अमोल म्हणतोय ना नाही कापायची केस, तर नाही कापायची. मला पण असंच वाटतंय. हे बघा आता आपल्याला काय वाटते ना त्यापेक्षा महत्वाचं काय की गरजेचं काय. थांब जरा. आपे अगं पण तू अर्जुन थांब, आपण नंतर बोलूया या विषयावर. हॉस्पिटलला घेऊन जायचंय ना तुला, तू पण जा फ्रेश हो आणि जा तुम्ही लवकर. वंसप, अहो ऐका ना, अर्जुन दादा खूप कंटाळून आले असतील, त्यांना आराम करू देत ना. मी एक काम करते, मी निरुपाली ते जातो ना छोटे सरकारांना हॉस्पिटलला घेऊन. बरं ठीक आहे, तुम्ही जा. ठीक आहे. अमोल बाळा तू तिकडून आलास ना की मला उठव, मी जरा वेळ आराम करतो. हो बाबा. बरं चला, मी पण निघते, बॅग घेऊन ये. रुपाली ताई, अहो आवरलं का? गोपाली मोना दोघीच? त्या आपल्याला काय बहीनं खाल्लं का काय? आणि तो अर्जा, तो पण आला नाही. आपल्या अर्जाच्या डोळ्यातल्या पाण्यानेच माझ्या हातली आग इजणार आहे. नेमकी काय भानगड आहे ना ती बघितली पाहिजे. सांगतो हा, बस. हा हिरणताई, ओळखलं का? हो ओळखलं ना, वॉर्डबॉय दादा बोला. नाही ते तुमचं पेशंट कसं आहे आता? बारकं पोरग बरं आहे ना? नाही हो, आता त्यांचा आजार 3ऱ्या स्टेजला आहे आणि डॉक्टर पण काही क्लिअर सांगतच नाही आहेत. आम्हाला त्यांची खूप काळजी वाटते. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं का नाही की तुम्ही हे सगळं लवकरात लवकर घरी सांगा म्हणून. चुकलंच माझं त्यावेळी. ते पेशंटचे आई वडील दिसत नाहीत दवाखान्यात कुठं. त्यांच्यात काय भांडणं वगैरे झालेत का? काय? नाही म्हणजे ते लहान मुलांचा हा नाजूक काळ असतो ना, जर याच्यात आई वडील सोबत असतील तर मग बरं असतं म्हणून म्हणलं. हो पण छोटे सरकारांनी त्यांना कामावर जायला सक्ती केली आहे, त्यामुळे त्यांचे बाबा रात्री आणि त्यांची माँ सकाळी कामाला जातात. अच्छा, प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे आपल्या अर्जुन. दादा हे अमोलला, म्हणजे अमोलचा लई जीव आहे कामावर. हा हो, त्यांच्यामुळे कोणाची कामं बुडलेली त्यांना नाही आवडत. म्हणजे आता ही आप्पी इकडे येणार नाही. अरे मग मी इथं काय करतोय? या रोग लागलेल्या माणसांची सेवा. आप्पी इथवर आलीच पाहिजे आणि ह्या आमल्याची अवस्था बघून काकुळतीला येऊन रडली पाहिजे, तरच ह्या सगळ्याला अर्थ आहे. नाहीतर काय उपयोग नाही. माणिक, आलो आलो. चला मी येतो, मला जरा काम आहे. हो काळजी घ्या. मुना. हो अर्जुन दादा, तुम्ही आराम करणार होतात ना? हा माझं काय मन लागलं नाही, झोप पण नाही आली. अमोल कुठे? अहो ते ए सिम्बा. भाऊजी, तुम्ही इकडे कसं काय? हा वहिनी. बाबा, तुम्ही इकडे का घेऊन आलायस? अरे काय नाही बाळा, सहज आलोय आपण. हे सगळे लोक आहेत ना, ते बघतो दादा आहे, ही ताई आहे, ते सगळ्यांना भेटायचंय आपण आज. हा ये. अमोल बाळा, हे काका काकी आहेत ना, नाशिकचे आहेत बरं का. हो का? हो, अरे आमच्या बाळाला छातीचा कॅन्सर झाला होता, म्हणून आम्ही त्याला इकडे पुण्यात शिफ्ट केले. पण
तुम्ही तर इकडे येणार नव्हतात ना, असं म्हणलं होतं मला. हो, कारण आम्ही आशाच सोडली होती ना. कॅन्सर हे ऐकायलाच किती भयंकर वाटतं. त्यानंतर डॉक्टरांनी केमो केला आणि त्यात थोडी सुधारणा दिसली. मग आम्ही ठरवलं की आशा सोडायची नाही. मग अहो मग इकडं आलो आणि केमिओच्या सायकल सगळ्या पूर्ण केल्या आणि आता आमचा मुलगा पूर्ण बरा झालाय. थोडा त्रास होईल पण कव्हर होईल लवकर असं डॉक्टर बोल. काका काकी तुमचा मुलगा बरा होऊन खूप मोठा होईल. मला हे ऐकून खूप भारी वाटते. थँक्यू बाळा. अमोल बाळा, तुला माहितीये का, माणूस आहे ना तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तो स्वतःच्या मनाने मान्य करत नाही. म्हणजे हार जीत असते ना आपल्या मनावर असते रे. आपल्या मनाने ठरलं तर आपण हारणार, पण आपल्या मनाने जर ठरवलं ना तर आपण जिंकणार, म्हणजे जिंकणारच. काय? पण बाबा डॉक्टर बोलले की माझ्याकडे फक्त 2च महिने आहेत. अरे अमोल बाळा, तुला माहितीये का, ह्या दादांना आणि काकींना डॉक्टरांनी काय सांगितलेलं, ह्या दादाकडे ना फक्त 2च महिने आहेत. मग या काकींनी काय ठरवलं माहितीये का, की आपण लढायचं, आपण जिंकायचं. आणि मग त्यांनी किमोथेरपी घेतली आणि बघ दादा आता बरा होत आलाय का नाही. आता हे बघ, इथून पुढे तुझ्या माला आणि मला सगळ्या लोकांना हे सांगायचंय की आमच्या अमोलनी पण ठरवलं लढायचं, जिंकायचं आणि तो बरा झाला. काय? हो बाबा. बाबा आता तू आणि मा जे सांगणार फक्त तेच मी करणार. हा, तुला माहिती आहे अमोल बाळा, औषधांपेक्षा उपचारांपेक्षा आहे ना आपल्या इच्छाशक्तीमध्ये खरी धन्वंतरी असते.